नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी बातमी कल्याण येथून आहे. जय श्रीराम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राज्यमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, कल्याण लोकसभेचे उमेदवार सन्माननीय श्रीकांतजी शिंदेजी, मंचावर उपस्थित सर्व आमदार महोदय, सर्व महायुतीचे नेते, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मोदीजी नेहमी सांगतात, मक्खन पे लकीर मैं नहीं खींचता जी, मैं पत्थर पे लकीर खींचता हूं. मी थोडंसं बदलून सांगतो, मक्खन पे लकीर तो हर कोई खींचता है, लेकिन पत्थर पे लकीर जो खींचता है उसको दुनिया नरेंद्र दामोदर दास मोदी के नाम से जानती है. आणि त्या मोदीजींचं आज तमाम आपल्या भिवंडी आणि कल्याण लोकसभेच्या वतीने मी स्वागत करतो. खरं तर श्रीकांत शिंदेने आपल्या भाषणात सांगितलं की तिसऱ्यांदा मोदीजी येत आहेत. 14ला आमच्या दोघांच्या प्रचाराला आले, नंतर मेट्रोच्या भूमिपूजनाला आले, आज तिसऱ्यांदा येत आहेत. आम्ही दोघे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत आणि मोदीजींचं सरकार हे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. आणि हे असंच होत नाही, हे निश्चितपणाने मी जबाबदारीने सांगतो, या आपल्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणे योगदान देणार आहात की त्या विजयाचं हे खऱ्या अर्थाने सुतोवाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आमच्या दोघांच्या लोकसभेमध्ये हजारो कोटींची कामं झालेली आहेत. कामं जर मोजायला लागलो तर 1 तास लागेल, पण तरीही विरोधक आम्हाला विचारतात 10 वर्षात तुम्ही काय केलं. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या एका मताच्यामुळे भिवंडी कल्याणची मेट्रो आली, तुमच्या एका मताच्यामुळे आमच्या भगिनींना गॅस सिलेंडर मिळाला, 4,38,00,000 आमच्या लोकांना घरं मिळाली, 12 कोटी लोकांना शौचालय मिळालं. या कल्याणमध्ये, कल्याण शहराचं स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. हे केवळ आणि केवळ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालं.